नमस्कार मित्रांनो. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर एक पॉवरफुल मॅनिफेस्टेशन टेक्निक डिस्कस करणार आहे. आता स्वप्न तर प्रत्येक माणूस बघतो, ती छोटी असो किंवा मोठी. कोणाचं स्वप्न असतं मोठी गाडी घ्यायची, तर कोणाला वाटतं मोठं घर असावं, कोणाला वाटतं की मी इंटरनॅशनली एक ट्रिप करावी, तर कोणाचं असं स्वप्न असतं की त्यांच्या मनासारखा जोडीदार त्यांच्या आयुष्यात यावा. तर अशी बरीचशी स्वप्न घेऊन आपण हे आयुष्य जगत असतो. तर तेव्हा हे ज्या मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आहेत ना, या आपल्याला आपल्या स्वप्नांना आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी मदत करतात. तर त्याचबरोबर मॅनिफेस्टेशन टेक्निक्समध्ये आज जो आपण फर्स्ट टेक्निक जी डिस्कस करणार आहोत ती म्हणजे विजन बोर्ड. आता विजन बोर्ड कसं बनवायचा किंवा विजन बोर्ड बनवताना आपल्याला काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, काय कसा बनवायचा किंवा तो बनवताना आपले काय थॉट प्रोसेस असली पाहिजे, या सर्वांची इन्फॉर्मेशन आज तुम्हाला या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर आज मी तुम्हाला माझाही एक अनुभव सांगणार आहे की या विजन बोर्ड थ्रू मी माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी मॅनिफेस्ट केल्या आहेत. बट रिसेंटमध्ये मी एक मोठी गोष्ट मॅनिफेस्ट केली आणि ती म्हणजे दुबई ट्रिप. तर ही स्टोरी मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये सांगते की जेणेकरून तुम्हालाही विश्वास बसेल की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच काम करतात. काय होतं, बऱ्याचदा बरीच लोक आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगतात, पण आपण त्यांच्यावर विश्वास नाही ठेवत. आणि ते बरोबर सुद्धा आहे की आपण सगळ्यांवर विश्वास नाही ठेवू शकत. पण अशा ज्या गोष्टी आहेत ना, की मिरॅकल्स किंवा आयुष्यामध्ये काहीतरी चमत्कार घडू शकतो, ह्या गोष्टींवर आपला विश्वास उठत जातो. कारण काय होतं की आपण आयुष्यामध्ये जेव्हा लागोपाठ हार बघतो किंवा काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण सारखं सारखं आपण दुःख बघत राहतो, तेव्हा आपला विश्वास निघत जातो की अशा पण गोष्टी काही आयुष्यामध्ये घडू शकतात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, आज मी तुम्हाला तो अनुभव का सांगते, कारण तुमचाही विश्वास बसेल की ह्या गोष्टी खरोखर असतात आणि ह्या तुम्हाला नक्कीच हेल्प करतात तुमची स्वप्नांना तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी. तर माझा अनुभव असा होता ना, 3 ते 4 महिन्यापूर्वी मला असं वाटलं की मला दुबईला ट्रिपला गेलं पाहिजे. आणि असं मला काय वाटलं, तर माझ्या फॅमिलीमधून प्रत्येक जण दुबई ट्रिप करून आला एक्सेप्ट मी. आणि तेव्हा असं मला वाटलं की मलाही दुबईला गेलं पाहिजे. त्यांनी जे अनुभव केले ते मला सुद्धा गेलं पाहिजे. त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या दुबईच्या आणि त्यांनी मला अट्रॅक्ट केलं. आणि मला असं वाटलं की मला दुबईला जाऊन त्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या पाहिजेत. म्हणून मी काय केलं, गुगलवर जाऊन दुबईचा एक सुंदरसा फोटो डाउनलोड केला. त्याला लॅमिनेट केलं आणि त्याला आणून माझ्या विजन बोर्डवर स्टिक केलं. आता माझा जो विजन बोर्ड आहे तो माझ्या बेडच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. सो सकाळी उठताना माझ्या नजरेसमोर पहिल्या माझ्या विजन बोर्डवर माझे सगळे स्वप्न असतात. झोपताना सुद्धा माझ्या डोळ्यासमोर माझी सगळी स्वप्न असतात. तर त्याच प्रकारे तो फोटोही तिथे त्या माझ्या स्वप्नांच्या गर्दीमध्ये तिकडे तो लावलेला होता. आणि नंतर 1 महिना असाच निघून गेला. ऑलमोस्ट 1.25 महिन्यानंतर माझ्या मित्राचा मला फोन आला आणि तो मला म्हणाला, "श्रद्धा, आपल्याला दुबईला जायचंय." आणि ते शब्द ऐकले आणि मी खरंच सरप्राईज झाली की जस्ट 1-1.5 महिन्यात झालाय मला तो फोटो तिथे लावून. आणि मी त्याला विचारलं, "कशासाठी पण?" तर तो मला म्हणाला, "माझं काम आहे तिथे बिझनेस रिलेटेड आणि मला तुझी हेल्प हवी आहे. तर आपल्याला दुबईला निघायचंय पुढच्या 2 ते 3 दिवसात. आणि तू पटापट डॉक्युमेंट्स पाठव, मी तुझा व्हिसा प्रोसेसला टाकतो." आणि ते ऐकून मी एवढी आनंदी झाली, कारण फक्त 1.5 महिना झालेला मला तो फोटो लावून आणि ती गोष्ट मॅनिफेस्ट करून. माझा विश्वास नाही बसत होता. तरी मी त्याला डॉक्युमेंट्स पाठवले आणि जेव्हा व्हिसा माझ्या हातात आला तेव्हा मला खरं विश्वास पटला की आता मी दुबईला चालली आहे. पण दुबईला जाण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. तर मी माझ्या आईशी, माझ्या बहिणीशी बोलली. तर माझी बहीण मला बोलली की "तू जा, मी तुला पैसे देते." आणि मी ते पैसे घेतले आणि मी दुबईला गेली. माझ्या मित्राने सर्व माझा खर्च केला. माझा राहण्याचा, खाण्याचा त्याच्या कंपनीने खर्च केला. आणि अशी माझी दुबईची ट्रिप झाली. ज्या गोष्टी माझ्या फॅमिलीने एक्सप्लेन केलेल्या दुबईबद्दल किंवा सांगितलेल्या आणि ज्या मी गुगलवर किंवा युट्यूबवर ज्या दुबईबद्दल गोष्टी पाहिलेल्या, त्या सर्व गोष्टी मी अनुभवल्या. डेझर्ट सफारी, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, बुर्ज खलिफा. सो त्या प्रत्येक ठिकाणी मी गेली आणि तो प्रत्येक अनुभव मी घेतला. त्याचबरोबर जेव्हा मी तिकडे फिरत होती तेव्हा मला असं जाणवलं की येस, ह्या गोष्टी नक्कीच काम करतात. तुमचा जर विश्वास असेल आणि तुम्ही त्या गोष्टी जर राईट पद्धतीने केल्या, तर त्या गोष्टी नक्कीच काम करतात आणि तुमची स्वप्न नक्कीच म्हणजे नक्कीच पूर्ण होतात. स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. तर त्यासाठी काय करायचं आहे, विजन बोर्ड बनवताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ओके. आता विजन बोर्ड कसा बनवायचा त्याची मी तुम्हाला थोडीफार डिटेलमध्ये आयडिया देते. आता विजन बोर्ड कसा बनवायचा त्याबद्दल आपण डिस्कस करू. तर विजन बोर्ड बनवताना आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की फोटोज आणून फक्त स्टिक नाही करायचे. दॅट्स नॉट अ विजन बोर्ड. विजन बोर्ड बनवताना आपल्याला त्या गोष्टी फील करायच्या. आता फील कशा करणार?
समजा तुमचं स्वप्न आहे की तुम्हाला घर घ्यायचं आहे, मोठं घर घ्यायचं आहे आणि पर्टिक्युलर एरियामध्ये तुम्हाला ते घर घ्यायचं आहे. तुम्ही त्या एरियामध्ये जा. त्या एरियामध्ये जर कुठे नवीन कन्स्ट्रक्शन चालत असेल तर त्या कन्स्ट्रक्शनमध्ये जा, त्या बिल्डिंगमध्ये. तिकडचे सॅम्पल फ्लॅट रेडी असेल तर ते सॅम्पल फ्लॅट पहा. सॅम्पल फ्लॅटमध्ये जाऊन तुम्ही फील करा, तिथे थांबा आणि तुम्ही विचार करा, जर मी या घरामध्ये राहिलो किंवा राहिले तर इथे माझं आयुष्य कसं घडेल, माझी फॅमिली आणि आम्ही किती आनंदाने इथे राहू, आमचं कसं आयुष्य अपग्रेड होऊन जाईल, आमचं लाईफस्टाईल अपग्रेड होऊन जाईल आणि तुम्ही कसं फील कराल त्या घरात राहून. ते तुम्ही तिथे बसा, 5-10 मिनिटं तुम्ही टाइम घालवा त्या वास्तू बरोबर. तिकडे तुम्ही सगळ्या फिलिंग्स, तुमचे स्वप्न जे आहेत ते तुम्ही जगून घ्या आणि येताना तुम्ही काय करा, तिथलं जे ब्रोशर तुम्हाला भेटेल ते घेऊन या. त्यामध्ये जो सॅम्पल फ्लॅटचा पिक्चर असेल तो कट करा आणि तुमच्या विजन बोर्डवर लावा. आता तुम्ही काय केलंय, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या ड्रीमला जगलात, राईट. त्या पर्टिक्युलर क्षणासाठी त्या ड्रीमला जगणं फार महत्वाचं असतं, ते फील करून घेणं फार महत्वाचं असतं गोष्टी अट्रॅक्ट करण्यासाठी. तर तुम्ही ते केलात, तुम्ही ते अट्रॅक्ट केलात, तो फोटो आणला आणि तो तिथे पेस्ट केलाय. आता तो नुसता फोटो नाहीये, आता त्याच्याबरोबर तुमचे इमोशन्स अटॅच झाले आहे आणि हाच फरक असतो. काही लोक मॅनिफेस्ट करतात पण त्यांना रिझल्ट येत नाही. तर त्याचं कारण हे आहे की कारण ते फिलिंग्स आहेत ना, इमोशन्स, ते त्याच्यामध्ये डिसमिस असतात. तर आता असं इकडे नाही झालंय. आता ह्या केसमध्ये जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट फील केली आहे आणि आणून तुम्ही आता तो फोटो लावलाय, आता तुम्ही त्याच्याशी इमोशनली कनेक्टेड आहात. ही सगळ्यात महत्वाची आणि पहिली स्टेप आहे. समजा तुम्ही तिथे नाही जाऊ शकत, आता तुमची काहीतरी इंटरनॅशनल ट्रिप तुम्हाला करायची आहे, तर तुम्ही त्या ट्रिपबद्दल, त्या जागेचे पिक्चर्स आणू शकता. त्याच्या तुम्ही युट्यूबवर व्हिडिओज बघू शकता आणि त्या व्हिडिओज तुम्ही सारख्या बघत राहू शकता. काही वेळ तुम्हाला जो भेटेल, काही ब्रेक टाइम भेटेल, त्याबद्दल तुम्ही त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढू शकता, त्या जागेबद्दल, त्याच्या तिकडच्या टुरिस्ट प्लेसेसचा एक छान सुंदर फोटो, जिथे तुम्हाला जायचा आहे तो फोटो तुम्ही काढून आणू शकता. तो तुमच्या विजन बोर्डवर स्टिक करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या विजन बोर्ड बरोबर इमोशनली कनेक्ट व्हायचं आहे आणि हा जर कनेक्ट मिसिंग असेल ना, तर तुमचे स्वप्न मॅनिफेस्ट व्हायला थोडासा वेळ लागू शकतो आणि कठीण जाऊ शकतो. म्हणून इमोशनली कनेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑलराईट. तर हा होता फर्स्ट पॉईंट. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की जेव्हाही तुम्ही विजन बोर्ड बनवाल तेव्हा तो विजन बोर्ड अशा ठिकाणी प्लेस करा जिथे तुम्हाला तो विजन बोर्ड ऍटलीस्ट दिवसामध्ये 10 ते 15 वेळा तुमच्या नजरेखालनं जाईल किंवा तो तुमच्या नजरेसमोर राहील. तर विजन बोर्डला प्लेस करताना जसं मी माझ्या बेड समोर प्लेस केलाय, तर झोपताना सुद्धा मी माझे स्वप्न बघून झोपते आणि सकाळी उठताना सुद्धा पहिली माझ्या डोळ्यासमोर असतात ती माझी स्वप्न असतात. तर त्या प्रकारे तुम्ही त्यांना प्लेस करू शकता. तर प्लेस करताना मी तुम्हाला एक वास्तू टिप देणार आहे ह्या व्हिडिओच्या एंडला. तर व्हिडिओ नक्की एंड पर्यंत पहा की एक पर्टिक्युलर दिशा असते जिथे जर तुम्ही तुमची मॅनिफेस्टेशन स्टिक केले किंवा तुमचा विजन बोर्ड प्लेस केला तर त्या गोष्टी लवकर मॅनिफेस्ट होतात. ओके. तर येस, तर अशा ठिकाणी तुमचा विजन बोर्ड प्लेस करा जिथे तुम्ही तो तुमच्या नजरेसमोर राहील, जिथे तुम्ही त्याला दिवसातून ऍटलीस्ट 10 ते 15 वेळा बघाल. राईट. तर हा होता सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट. थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की स्पेंड टाइम, तिकडे तुम्ही जाऊन वेळ घालवा. त्या विजन बोर्डला एव्हरी डे, दिवसातून कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तुम्ही त्या विजन बोर्ड बरोबर वेळ घालवा. तुम्ही त्याच्याबरोबर जाऊन कम्युनिकेट करा, तिथे जाऊन फील करा, अरे मी ह्या घरात गेलो तेव्हा मला कसं फील झालं, हे घर माझं होणार तेव्हा मी काय करणार, मी काय प्लॅन करणार. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे विजन बोर्ड समोर उभं राहून डिस्कस करा माइंडमध्ये स्वतःच बरोबर. तर तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे विजन बोर्ड बरोबर आणि तुम्हाला ऍटलीस्ट दिवसामध्ये 10 ते 15 मिनिटं तुम्हाला तुमची स्वप्न परत जगायची आहेत. ऑलराईट. तर हा होता सगळ्यात इम्पॉर्टंट आणि थर्ड महत्वाचा मुद्दा. आता त्याचबरोबर आपल्याला चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, डिझाईन कसं करायचं. आता डिझाईन करताना ना तुम्ही बरेचसे सिम्बल्स वापरू शकता, पिक्चर्स आपण लावू शकतो. त्याचबरोबर समजा तुम्हाला कुठेतरी टुरिस्ट प्लेसवर जायचंय तर तिकडचे फोटोज किंवा मॅग्नेट्स येतात आपल्याकडे ते लावू शकता. किंवा त्याचबरोबर समजा तुम्ही त्याच्यावर हार्ट सिम्बल काढलाय की ही माझी ड्रीम प्लेस आहे, लहानपणापासून माझी इच्छा आहे की मला इकडे जायचंच आहे, तर त्याच्यावर तुम्ही हार्ट एक काढला तर ते कनेक्ट करतं तुम्हाला त्या पिक्चरशी. किंवा तुम्ही काही सिम्बल्स वापरले, समजा आता तुम्हाला तुमचं स्वप्न आहे की तुम्हाला खूप पैसा हवा आहे, तर डॉलरचा पिक्चर किंवा रुपीजचा पिक्चर जर तुम्ही तिथे स्टिक केला तर तोही तुम्हाला कनेक्ट करतो तुमच्या ड्रीम्स बरोबर.
त्याचबरोबर समजा तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट कोट्स लिहिले, तुम्हाला करिअरमध्ये ग्रोथ हवा आहे, तर तुम्ही मोटिवेशनल कोट्स लिहिले, अशा मोठ्या मोठ्या पर्सनॅलिटीजचे पिक्चर लावले, जे तुमचे आयडल आहेत त्यांचे पिक्चर्स तुम्ही तिथे लावले आणि तुम्ही त्यांना रोज पाहिलात, ते कोट्स रोज वाचायला तुम्ही तिथे विजन बोर्ड समोर राहून तुम्ही वाचलात, तर नक्कीच ते तुम्हाला मोटिवेट करतात आणि तुमचे ड्रीम्स अचीव्ह करायला तुम्हाला हेल्प करतात. तर अशा प्रकारे तुम्ही प्रॉप्स वापरू शकता वेगवेगळे तुमचं विजन बोर्ड बनवायला. विजन बोर्ड बनवण्यासाठी मॅगझिन्स यूज करू शकता, पिक्चर्स मी जसं सांगितल्याप्रमाणे, कोट्स, डायरीज तुम्ही ठेवू शकता, मोटिवेशनल बुक्स ठेवू शकता तिथे तुमच्या विजन बोर्ड जवळ. तर अशा प्रकारे तुम्ही गोष्टी अट्रॅक्ट करू शकता तुमच्या लाईफमध्ये. ही झाली चौथी गोष्ट. आता पाचवी गोष्ट म्हणजे काय, की विजन बोर्ड झाल्यावर, विजन बोर्ड डिझाईन केल्यावर त्याला असं सेक्शन करा की काही गोल्स आपले लॉंग टर्म असतात. लॉंग टर्म म्हणजे आता समजा आज माझं स्वप्न आहे की मला एक BMW गाडी घ्यायची, तर मला माहिती आहे की BMW गाडी घ्यायला कदाचित मला थोडा वेळ लागू शकतो, तर तो माझा लॉंग टर्म गोल झाला. आणि काही शॉर्ट टर्म गोल्स असतात की लेट्स से की उद्या मला जाऊन माझ्या ह्या महिन्यामध्ये माझा 1 ते 1.5 लाखाचा माझा बिझनेसमध्ये सेल झाला पाहिजे, हा माझा शॉर्ट टर्म गोल आहे. तर मी काय करणार, एक शॉर्ट टर्म गोल्स ला एक सेक्शन ठेवणार आणि लॉंग टर्म गोल्ससाठी एक सेक्शन ठेवणार. कारण लॉंग टर्म गोल्स अट्रॅक्ट व्हायला थोडासा वेळ लागू शकतो, पण शॉर्ट टर्म गोल्स असतात ना, जे स्पेसिफिक असले पाहिजे, टाइम बाउंड असले पाहिजे, की मला दर महिन्याला 1.5 लाख रुपये प्रॉफिट झालं पाहिजे माझ्या बिझनेसमधून. तर तुम्हाला स्पेसिफिक असलं पाहिजे, टायमिंग स्पेसिफिक असला पाहिजे, की एवढ्या वेळामध्ये मला ही गोष्ट अचीव्ह झाली पाहिजे किंवा एवढ्या तासांमध्ये मला एवढा बिझनेसमध्ये प्रॉफिट झालं पाहिजे. तर ह्या पद्धतीने तुम्ही स्पेसिफिक, टाइम बाउंड असे तुमचे गोल्स तिथे लिहू शकता आणि मेजरेबल असले पाहिजे. असं नाही की मी खूप पैसेवाले असं नाही की माझ्याकडे खूप पैसा आला पाहिजे, पण किती पैसा आला पाहिजे हे तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. तुम्ही किती ड्रीम करताय, लेट्स से तुम्ही ड्रीम करताय की मला 10 लाख रुपये मिळाले पाहिजे, मला 15 लाख रुपये मिळाले पाहिजे, मग ते तुम्ही तिथे मेन्शन करा की माझं ड्रीम आहे पुढच्या 1 वर्षामध्ये मला 15 लाख सेव्ह करायचे आहेत. तो बी स्पेसिफिक. ओके, जसं आपण म्हणतो आपले गोल्स नेहमी स्मार्ट मध्ये असले पाहिजे, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल म्हणजे जे खरे असले पाहिजे आणि त्यानंतर रिझल्ट ओरिएंटेड असले पाहिजे आणि टाइम बाउंड असले पाहिजे. तर ह्या प्रकारे आपल्याला आपले गोल्स डिझाईन करायचे. ओके, तर हे झाले शॉर्ट टर्म गोल्स. लॉंग टर्म गोल्ससाठी ॲज आय सेड तुम्ही पिक्चर्स यूज करा आणि तुम्ही त्यांना नेहमी व्हर्च्युअली तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करत राहा. तर ह्या प्रकारे आपल्याला विजन बोर्ड पूर्ण तयार करायचा आहे. विजन बोर्ड तयार केल्यानंतर तो कुठे प्लेस करायचा, सगळ्यात फेवरेबल प्लेस म्हणजे मी जसं सांगितलंय की तुमच्या नजरेसमोर असला पाहिजे. पण नजरेसमोर असून मी तुम्हाला बोललेली की वास्तू रिलेटेड मी तुम्हाला एक दिशा सांगणार आहे की तिथे जर तुम्ही तुमचा विजन बोर्ड लावला तर तुम्हाला सगळ्यात जास्त बेनिफिट किंवा तुमचे जे गोल्स आहेत ते लवकर अचीव्ह होतील. तर सगळ्यात महत्वाची दिशा म्हणजे ती आहे वेस्ट. तर वेस्ट दिशा आहे जी गेन्सची दिशा आहे. तिथे जर तुम्ही तुमचे ड्रीम्स लावले किंवा तुम्ही तुमचे गोल्स लावले, तुमची स्वप्न लावली, तर ती लवकर मॅनिफेस्ट होतात. आणि तुम्ही तुमचा विजन बोर्ड बनवताय, जर पहिल्यांदा बनवताय तर नक्की त्याला वेस्टला पेस्ट करा आणि वेस्टला तुमचा विजन बोर्ड लावा. 0 डिग्री वेस्ट काढून एक्झॅक्टली कंपास लावून 0 डिग्री वेस्ट कुठे येते तिकडे तुमचा विजन बोर्ड लावा आणि बघा तुमची स्वप्न कशी अस्तित्वात येतात ते. आणि तेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल की ह्या जगामध्ये मिरॅकल्स होतात, चमत्कार हे होतात, आयुष्यात होतात. कारण आपण देवाची पूजा करतो तेव्हाही आपण अपेक्षा करतो की काहीतरी चमत्कार आयुष्यामध्ये घडले पाहिजे. तर हे काही मार्ग आहेत ज्याच्यातून खरे चमत्कार तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव करू शकता. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा हा विजन बोर्ड बनवण्याचा. नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि विजन बोर्ड बनवा तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुम्ही बनवा आणि त्याला पेस्ट करा वेस्टमध्ये आणि ज्या पद्धतीने मी सांगितलं त्याच्यावर तुम्ही प्रेम करा, त्याच्यावर फिलिंग्स अटॅच करा. तुम्ही अनकॉन्शियस माइंडला आपण ट्रेन करतोय इनडिरेक्टली या सगळ्या गोष्टींनी. आपण अनकॉन्शियस माइंडला सांगतोय की मला माझ्या आयुष्यात काय हवे आहे, राईट? कारण अनकॉन्शियस माइंड जे आहे ना ते डिरेक्टली युनिव्हर्स बरोबर कनेक्टेड आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या अनकॉन्शियस माइंडला ट्रेन करायचं आहे. तर ह्या सगळ्या मॅनिफेस्टेशन टेक्निक्स असतात त्या काय करतात, तुमच्या अनकॉन्शियस माइंडला ट्रेन करतात. तर ट्रेन करण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत, तर त्यातलीच ही एक मेथड आहे ती म्हणजे विजन बोर्ड. तर विजन बोर्ड हा तुम्ही हा विजन बोर्ड तुम्ही सुद्धा बनवा आणि तुम्हाला जर काय एक्सपिरियन्सेस येतील तुमच्या आयुष्यामध्ये तर ते आम्हाला नक्कीच कळवा.
तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्कीच तुमचे कमेंट्स द्या. आम्ही तुमच्यासाठी अशाच एक्साइटिंग मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आणि तुमचं प्रभुत्व तुमच्या आयुष्यावरचं तुम्ही तुमच्या आयुष्याला कसं घडवू शकता ह्याच्यावर बऱ्याचशा व्हिडिओज आम्ही घेऊन येणार आहोत. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून ह्याच्यापुढे ज्या काही व्हिडिओज आम्ही पोस्ट करू त्या तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. सो थँक्यू व्हेरी मच. तुमचे काही प्रश्न असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी आवर्जून प्रत्येकाचं उत्तर देईन. थँक्यू सो मच.